5 वाजले. अजून पत्त्या नाही रागू महिन्याचा. आत्ताच ही तरा तर पुढं काय व्हायचं काय माहित. मी मिली मरते. कौन मरने की बात कर रहा है सांबा? ये तूच राहिला होतास. मामी काय को जीवाला इतना लगा के गिर रही हो? ए बाबा, तुझी ती स्टाईल मारणं बंद कर आणि सरळ भाषेत बोल. काय आहे ती? अहो मामी लय चिडू नका. बीपी वाढला तर जागा काल आमच्या डोक्याला ताप व्हायचा. आधी पावसाळा सुरू आहे, लाकडं भिजलेली असत. तू तर मारायलाच टाकलायस बघ मला. हो तसं काय नाही, मी आपलं सांगत होतो. अति त्रागा स्वर्गात जागा. राहुल्या, तुझा डायलॉग तुझ्यापाशीच ठेव. ठेवतो. जोड जोड आला नाही का अजून जोड? तुझ्या दोस्तालाच विचार की फोन करून. गेल्यापासून एखादा फोन तर आहे का? अयो म्हणजे अजून आली नाही तू ती. आता काही संसार बिवसार पण तिकडच करतात का काय? करतेल बी. त्यांचं काय सांगाव, आम्ही थोडीच आहे तिथं लक्ष ठेवाय. मग तुम्ही बी जायचं नाही का लक्ष ठेवायला? तुझ्या काय जीवाला हाडबीड? मी कशाला जाऊ तिकडं? अहो म्हणजे मामा आणि तुम्ही जायचं असं म्हणतोय मी. फेडरेशनची कामं सोडून तीच करत बसते. बसलायस काय नुसता? तर भाजी निवडू लाग. मामी अहो ही काम काय रोजचीच असतात. अहो पावसाळ्यात बाहेर फिरायची मजाच काही वेगळी असती. तुम्ही मामा कधीतरी गेला असेलच की फिरायला. 25 वर्ष झाली बघ आमच्या लग्नाला. पण तुझ्या मामानं एकदाच फिरायला नेलं मला. कुठं? मेटगुताडला. त्यांच्या दोस्ताचं लग्न होतं. तेव्हा काय ती मक्याचं कणीस खायला घालून आणलं तिकडनं की तेवढंच. आणि आता भाच्याला स्वतःहून म्हणले जाऊन ये, फिरून ये. स्वतःचं लग्न झालं तेव्हा नाही कळलं. मामी अहो चालायचं तेवढं, नका लक्ष देऊ. तुला सांगते, तुझ्या मामांनी नाही त्या शितलीनीच त्यांना तसं बोलायला भाग पाडला असं. म्हणजे तुला सांगून काय उपयोग? तू जाऊन आणि तुझ्या दोस्तापाशी बोलशील. कोण दोस्त? कुठला दोस्त? तुमच्या माहितीसाठी सांगतो. अहो शीतल सोबत लग्न काय झालं आजीचं? अहो विसरलाच राव मला. काय सांगू बाबा तुला, आता पहिल्यासारखं राहिलं ना त्या अजिंक्य. आजी असं वागल कधी वाटलं नव्हतं मला. अरे ते कशाला वागत्यात, ती तसं वागायला लावती त्यांना. कोणती? शीतल. अरे खोलीतनं बाहेर यायचं बी नाव घेत नाहीत. अख्खा दिवस आतमध्ये नुसतं गुलुगुलू गुलुगुलू बोलत बसलेले असतात बघ. असू दे हो मामी. आता बघा, तुमच्यासारखी सासू असल्यावर काय काळजी करायचं काम आहे? समजा काय अडलं तर तुम्ही हायच की काम करायला. अडलंय माझं खेटर. असं तुम्ही नुसतं म्हणता. आता बघा, ती नाही तर तुम्ही स्वतःहून स्वयंपाकाचं कामाला घेतलं का नाही? ए अरे इकडं, तुझं काय काम होतं ते बोल. ते मी आपलं जोड आलाय का नाही ते बघायला आलतो. जड वय नाही आला अजून. ते आल्यावर ये. उगाच इथं डोकं खात बसू नको माझं. बर मामी. ओ असं चिडू नका. जस्ट चिल चिल मामी चिल. जातोस का? मामी लक्षात आहे ना, अति त्रागा स्वर्गात जागा. राहुल्या, राहुल्या म्हणतोय ते बी खरंच आहे म्हणा. मीच कशाला काम करू? ती करेल की आल्यावर सगळं. तिची ती बघून घेईल जेवणाचं काय करायचं ते. शितले ये आता, कवा यायचं तवा बघतीच मी.
निघायला पाहिजे आता. नोकरी निघालो ना तर रात्र वेळेच्यात पोचू आपण घराला. थँक्यू. एवढ्या गडबडीत असताना बी तुम्ही मला इथं घेऊन आला त्यासाठी. हे 2 दिवस ना माझ्या आठवणीत कोरल्यागत राहते. तुम्ही बॉर्डरवर गेलं ते तुम्ही परत येई पतूर. हे 2च तर दिवस आहेत माझ्या बरोबर. शिकले तुला खरं सांगू, मला बी हेच सांगायचं होतं, पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं. म्हणजे हे 2 दिवस कसे गेले ना कळलंच नाही मला. तसं म्हणलं ना तर आल्यापासून एक मिनिट लक्षात आहे माझ्या. शिकले काहीच बोलू नका. काय झालं ग? इथनं गेल्यावर तुम्ही तुमच्या कामात आणि मी माझ्या. बघता बघता तुमची जायची वेळ कधी जवळ येईल कळणार बी नाही. पण हा जो क्षण आहे ना तो फक्त आपल्या दोघांचा आहे. शिकले अगं फक्त असंच थांबा माझ्या संग.